आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील 10वा घटक पाहणार आहोत, गुणाकार। 5 अंकी गुणिले 3 अंकी संख्येपर्यंतचा गुणाकार। आता हे वाचा आणि समजून घ्या। पुढे उदाहरण दिलेले आहे, पाहूया। 34254 गुणिले 125। एकक स्थानी 5 आहेत। 5 चा गुणाकार आपण नेहमीप्रमाणे करतो, सर्वांना गुणाकार येत असेलच। दशक स्थानी 2 आहेत। दशक स्थानाचा गुणाकार दशक स्थानापासूनच सुरू झाला पाहिजे, यासाठी एकक स्थानी 0 लिहिणार आहोत आणि नंतर हा गुणाकार आपण पूर्ण करणार आहोत। शतक स्थानी 1 आहेत। शतक स्थानाचा गुणाकार शतक स्थानापासूनच सुरू झाला पाहिजे, यासाठी एकक आणि दशक स्थानी 0 येतील आणि शतकाचा गुणाकार शतकाच्या घरापासून पूर्ण केला जाईल आणि आलेल्या गुणाकारांची बेरीज करायची असते। तर या प्रकारे 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्येचा गुणाकार आपण करणार आहोत। तर इथं हा गुणाकार तुम्हाला दिसेल। या गुणाकारामध्ये 34254 ला 125 ने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 42,81,750। आता या सोबतच्या गुणाकारात 34,254 ला गुण्य म्हणायचं। हा गुण्य आहे। 125 हा गुणक आहे। गुण्य म्हणजे ज्या संख्येला आपण गुणतो त्याला म्हणायचं गुण्य। गुणक म्हणजे ज्या संख्येने गुणतो। तर या 34,254 ला 125 ने गुणत आहोत, म्हणून 125 हा गुणक आहे। तर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे 42,81,750 हा गुणाकार आहे। आता गुणाकार करताना पुढे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, जसं की कोणतीही संख्या गुणिले 0 बरोबर 0। कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यानंतर गुणाकार हा 0च येतो। दुसरं म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या असते, जसं की उदाहरण 57 गुणिले 1 बरोबर 57। तर लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं तर गुणाकार आपल्याला तीच संख्या मिळते। आता कोणत्याही संख्येला 10, 100, 1000 याप्रमाणे अशा म्हणजेच एकावर 0 असणाऱ्या संख्येने गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील 0 एवढी 0 लिहावी। कोणत्याही संख्येला 10च्या पटीतल्या संख्यांनी गुणायचं असेल तर गुणाकार करताना आहे ही संख्या लिहायची आणि वरती जेवढे 0 असतील, एकावर जेवढे 0 आहेत तेवढे 0 लिहायचे। एक उदाहरण घेऊन पाहूया, जसं की 278 गुणिले 10,000। तर 278 गुणिले 1 278। तर या एकावर 4 0 आहेत, हे 4 0 आहे असे लिहायचे। तर या पद्धतीने 10च्या पटीतील गुणाकार असेल। नंतर दोन संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करावा लागतो। या अंकाच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो तोच अंक मूळच्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो। नंतर दोन अंकाचा गुणाकार करताना गुणाकारात कोणता विशिष्ट अंक एकक स्थानी येईल हे समजणे काही वेळा जरुरी असते। अपेक्षित गुणाकार मिळण्यासाठी कोणते दोन अंक निवडायला हवेत हे ठरवावे लागते। यासाठी पुढे एक कोष्टक दिला आहे, ते लक्षात ठेवा। ज्यावेळी दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो त्यावेळी एकक स्थानी कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर कोणता विशिष्ट अंक येणार आहे हे समजून घ्यावं लागेल। यासाठी इथं पुढे एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्याचं निरीक्षण सर्वांनी करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे। जसं की एकक स्थानी 0 कधी येतो? ज्यावेळी एकक स्थानी 1 ला आपण एकक स्थानच्या 0 ने गुणत असतो त्यावेळी येणाऱ्या उत्तरात एकक स्थानी 0 येतो। त्याचप्रमाणे एकक स्थानच्या 2 ला आपण एकक स्थानच्या 5 ने जर गुणत असेल तर त्यावेळी एकक स्थानी 5 दुनी 10 म्हणजे 10 ला 0 ठेवणार आहोत तर एकक स्थानी 0 येणार आहे। त्याचप्रमाणे 4 एकक स्थानी 4 आणि 5 असतील तर येणाऱ्या उत्तरामध्ये एकक स्थानी 0 येतो। 6 आणि 5 एकक स्थानी असतील, यांचा गुणाकार करताना येणाऱ्या उत्तरामध्ये एकक स्थानी 0 असणार आहे। त्याचप्रमाणे 8 आणि 5 यांचा गुणाकार
करायचा असेल या एकक स्थानच्या अंकांचा, तर येणाऱ्या उत्तरामध्ये एकक स्थानी 0 येतो। त्याचप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक एकक स्थानी कधी येतात यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। याचं पूर्ण निरीक्षण सर्वांनी करायचं आहे। या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला गुणाकारावरील स्वाध्याय सोडवायचा आहे। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 10.1 पाहणार आहोत।